गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मस्त मी पण आहे. तर काल आम्ही रात्री गावी आलो आणि आता सकाळ झालेली आहे आणि मी आले आहे किचनमध्ये, कारण आज सगळं घर आम्हाला साफ करायचं आहे. तर त्यामुळे म्हणलं आधी किचनपासून स्टार्ट करूया आणि मग किचन वगैरे थोडंसं मी पुसून घेतलं, चहा केला, चहा पिलं आणि नंतर मग साफसफाई करायला स्टार्ट केली. इकडे झाडू घेऊन मी सगळं साफ करत होती आणि त्यांना सांगितलं तुम्ही बाहेरचं सगळं साफ करून घ्या. आणि एक ना मला नेहमी प्रॉब्लेम होतो की खिडक्याला, म्हणजे हे बघा मुंग्या सगळं लागून हे असे पूर्ण माती माती करून ठेवतं. नेहमीचंच आहे हे, ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस पूर्ण असं माती माती झालेलं असतं. मग इकडे यांनी बाहेरचं सगळं आवरून घेतलं, धुवून सगळं घेतलं, कारण पाली भरपूर झालेले आहेत घरात, कुठून येतात माहीत नाही. मग ते पूर्ण घाण करून ठेवतात. तर त्यांनी सगळं ते मग घराटा मारून घेतला, सगळं साफ करून घेतलं. मग मी किचनमध्ये आले. किचनमध्ये येऊन सगळं ते काय काय धुवायचं, घासायचं, पुसायचं सगळं घासून घेतलं मी. आणि एक दिवस तर साफसफाईमध्येच पूर्ण जातो. मग ह्यांनी काय केलं, बाहेरचं जे हॉल होतं ना त्यात थोडंसं म्हणजे पाणी वगैरे टाकून सरप टाकून सगळं खराटा मारून घेतला हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये. आणि मग मी काय केलं, किचनमध्ये मी पाणी घेऊन त्यात फिनेल वगैरे टाकून मी कपड्यांनी पुसून घेतलं, कारण मॉपनी जमत नाही. काय असतं ना, जेव्हा आपण म्हणजे नॉर्मली रोज आपण साफसफाई करतो ना त्यावेळेस मी मॉपनी पुसते, पण कधीतरी आपल्याला डीप क्लीन करायचं असतं ना त्यावेळेस मी कपड्यांनीच पुसून घेते, कारण खालचे पूर्ण डबे आपल्याला काढून सगळं कोपरा पुसायचं असतो. मग त्यामुळे मी तसंच करते. आणि हॉलचं आणि बेडरूममध्ये तर एवढं काय नसतं, त्यामुळे ते मॉप मारून निघून जातं. मग किचन वगैरे सगळं चकाचक घासून घेतलं, पुसून घेतलं. आणि नंतर कपडे भिजवलेले होते आमचे, 4 दिवसाचे कपडे होते, ते धुवून घेतलं मी. आणि धुवायच्या अगोदर मी वायर हे पुसलेलं नव्हतं, त्यामुळे काय डबल काम झालं माझं. कपडे टाकून मग नंतर परत ते सरकवताना बघते तर परत ते घाण झालेलं, मग परत काढून परत धुवून घेतलं. पहिला रस्सी को खोद के डालने का रहता है, इसको मालूम नहीं. डबल हजामत झाली, डबल काम बघा. किती हुशार माणूस असणार. मी आतमध्ये गेल्यानंतर कॅमेरामध्ये येऊन बोलतात ते लर्सची खूप पोचणेकार येत आहे. आणि नंतर मी एडिटिंग करताना बघते तर काय त्यामध्ये येऊन सांगितलं, इथं आहे टोमॅटोचं झाड वाकडून गेलंय, एक बी पडला होता. त्याचाच चटणी बनलाय, घरात काहीच नव्हता. बघा, बाजार आणला नाही, काहीच घरात काय नाही आहे, मग त्याच टोमॅटोचं चटणी मस्त बनला. चला बाबा, काम झालं. आता आंघोळ पहिलं जेवणार आम्ही. पहिलं जेवण, आता नंतर बाकीचं काम. गावाला येतानाच विचार केलेला की येताना काहीतरी थोडंफार राशन घेऊन येऊया, पण कारण घरात राशन नव्हतं. 4 महिन्यानंतर आम्ही इथे आलो होतो, पण येताना उशीर झाला, 8 वाजले, त्यामुळे काय आम्हाला आणता जमलं नाही. पण घरात थोडंसं तांदूळ होतं आणि मग आल्यावर बघतोय काय पायरीपाशी एक टोमॅटोचं झाड लागलेलं आणि ते पडलं होतं पूर्ण, तरी त्याला एक अर्धा किलो टोमॅटो निघाले. मग मस्त टोमॅटो चटणी आणि भात बनवला आणि खाल्लं आम्ही. हाच तो माणूस आग लावणारा, माणूस आहे. कसा आग लावतो बघा, एक्सपर्ट आहे आग लावण्यात. जंगल सगळं झालंय इथं बाबा. 4-5 महिने नसलं तर जंगल होऊन जातो पूर्ण आमचं घर. गावाकडे आल्यावर ना व्ह्यू एक नंबर वाटतं. एक तर सेटचा आणि एक सनराईजचा खूप छान वाटतं. मग मस्तपैकी मी इथे चहा बनवला आणि ह्यांनी जे गावाकडे क्रीम पाव भेटतं ते घेऊन आले होते आणि व्हेज पफ आणलेलं. तर म्हणलं चला मस्तपैकी खाऊही आहे, कारण इकडचं जे क्रीम पाव आहे ना खूपच टेस्टी लागतं कर्नाटकचं. आणि इथे ना गोड ब्रेड पण भेटतं, ते पण खूप छान लागतं. म्हणजे मुंबईपेक्षा इकडचं ब्रेड खूप छान लागतं. तर मग मस्तपैकी संध्याकाळी हे खाल्लं आणि आमची चालली होती की कोण मोठं घेणार कोण छोटं घेणार, कारण आमच्या दोघांमध्ये हे नेहमी होतं, काही खायला आणलं ना की लहान मुलं कसे खाण्यासाठी भांडणं करतात, तसे आम्ही दोघं भांडणं करतो, मोठावाला कोण घेणार. आता बघा ह्यांनी काय केलं,
2 असे म्हणजे स्लाईस असतात. त्यातला मोठा स्लाईस त्यांनी घेतला आणि छोटावाला ठेवला खाली. तर मी बघितलं, मला म्हणतात ठीक आहे नेक्स्टवाला जे आहे ना ते बघितला, मोठा स्वतः घेतला, छोटा मला दिला आणि म्हणतात ह्याच्यामध्ये एक मोठा एक छोटा आहे, नंतर तू ते मोठा घे आणि मी छोटा घेतो. मी म्हटलं ठीक आहे बाबा. हे काय सिस्टम आहे असं? बघा नेटवर्कसाठी वायर टाकलाय. किडे येतील हो घरात. इसे कहते हैं टेक्नोलॉजिया. टेक्नोलॉजिया. हाँ नेटवर्क लाने का. आमच्या घरात 4Gचा नेटवर्क येतो, 5Gचा नेटवर्क येत नाही. आणि खिडकी उघडी केली ना तर खिडकीतून 5Gचा नेटवर्क येतो. मग ह्या माणसाने डोकं काय लावला, चार्जिंगचा असं वायर लावून बाहेर टाकलाय, मग तिथून येतो 5G. येतोय अजून आला नाही, ऑन द वे येतोय. रस्त्यात आहे. येईल हळूहळू येईल, अजून आला नाही आहे. आल्यावर दाखवते तुम्हाला कसं येतो 5G नेटवर्क. हा माणूस 1 तासपासून नेटवर्कचा शोधात आहे. आता जाऊन घ्या हे केबल लाला. हे बघा 5G. हात काढा ना, दिसणार. दिख रहा है? कैसा लगा 5G नेटवर्क लाके? अच्छा लगा. फिर 1 घंटे से 5G 5G नेटवर्क ढूंढा ना. ढूंढा. अभी चालू किया ना. अभी तेरे को हॉटस्पॉट देऊ क्या? 5G नेटवर्क हाँ दो हॉटस्पॉट देऊ. दो. लो ले. हे डोक्यावर पडलेत, जरासं मेंदूवर परिणाम झालाय त्यांचा, त्यामुळे थोडंसं समजून घ्या. ठीक आहे घ्या. दिलाय बघा गरम केंद्र बिंदू. ठीक आहे. चालू थँक्यू केलाय. थँक्यू. हा गड